नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर पवन हंचनाळे, हेपॅटॉलॉजिस्ट, लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन अँड गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. लिव्हरशी रिलेटेड हेपॅटॉलॉजी तर मेनली आजकाल आपण बघतो की लिव्हर खराब होण्याची कारणं खूप झालीत आणि खूप जणांना लिव्हर रिप्लेसमेंट लागतंय. तर लिव्हर खराब होण्याची कारणं काय असतात ती सांगा. सो हिपॅटॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ अ गॅस्ट्रोएंटरोलॉजी. म्हणजे हिपॅटॉलॉजी हे लिव्हर स्पेशालिटी ची ब्रांच आहे, जे लिव्हरचे आजार, लिव्हरचे तज्ज्ञ त्याला म्हटलं जातं आजकाल, यकृत तज्ज्ञ बेसिकली. आणि वी ऑल डील विथ ऑल द लिव्हर प्रॉब्लेम्स, म्हणजे फॅटी लिव्हर झाले, जॉन्डिस झालं, लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर्स आणि फायनली लिव्हर ट्रान्सप्लांट. हे असं स्पेक्ट्रम आहे लिव्हर आजाराचं. सो दिस इज द एरिया वेअर हिपॅटॉलॉजी डील्स विथ. कमिंग टू युअर नेक्स्ट क्वेश्चन की आजकाल कॉमन आजार काय आहेत लिव्हरचे. सो लिव्हरचे कॉमन आजार जर बघितले तर लिव्हर खराब कशामुळे होतात जर कारणं बघितली तर कॉमनेस्ट इज अल्कोहोल. म्हणजे जे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये माझ्या दिसतं किंवा जगामध्ये जे दिसतंय, जर 10 पेशंट मी पाहिले लिव्हर खराब झालेले तर 50 to 60% लोक हे अल्कोहोलमुळे लिव्हर खराब होत असते. करेक्ट. सो अल्कोहोलचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते. रिसेंटली टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण त्याचं आर्टिकल आलं होतं की कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि दॅट इज अ रिझन. आणि यंगर पॉप्युलेशन इज कन्झ्युमिंग मोर. इनिशियली इट वॉज नॉट देअर, बट नाउ डेज वी सी नंबर ऑफ पब्स विच आर इन्क्रीजिंग और ब्रुवरीज विच आर इन्क्रीजिंग. दॅट मीन्स डेफिनेटली कन्झम्पशन इज इन्क्रीजिंग. आणि त्याच्यामुळे लिव्हरचे आजार वाढत चाललेत. बाकी ते 30-40% आजार आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन जे आता दिसायला लागले हे फॅटी लिव्हर आहे. फॅटी लिव्हरमुळे पण आजकाल खूप लिव्हरचे आजार वाढायला लागले. लहान मुलांना पण आपण बघतोय की फॅटी लिव्हर डायग्नोस होते. सो लहान बाळापासून मोठ्या लोकांपर्यंत फॅटी लिव्हर आहेत. इफ यू सी सो ओबिसिटी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स दिसत आहेत दॅट इज कनेक्टेड टू द फॅटी लिव्हर. एशियन पॉप्युलेशन, जे आपली इंडियन पॉप्युलेशन आहे, वी आर गिफ्टेड विथ सम जीन्स वेअर वी आर प्रिडिस्पोज टू ओबिसिटी. आणि मॅक्सिमम इंडियातली जगातली सगळ्यात जास्ती पॉप्युलेशन सध्या आपल्याकडे आहे ऑब्विसली. आणि त्यामुळे ओबिसिटी आणि डायबिटीसचा आपल्याकडे इपिडेमिक चालू आहे. हळूहळू ते सायलेंट आहे, कळत नाहीये, कारण सगळ्या म्हणू शकतो एवढे पेशंट्स आहेत. मे बी अराउंड 40 to 60% ऑफ द इंडियन पॉप्युलेशन मस्ट बी हॅव्हिंग फॅटी लिव्हर. जे डेटा जो दाखवतोय त्यातले फॅटी लिव्हरचं मेजर रिझन इज ओबेसिटी. Major reason is obesity, yes. Fatty liver is a lifestyle disease. Yes. So it's a lifestyle disease. त्याच्यामुळे जे फॅटी लिव्हर्स असतात त्यातले अगेन फॅटी लिव्हर दोन प्रकारचे आहेत. अल्कोहोल रिलेटेड फॅटी लिव्हर आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असं म्हणतो आम्ही. बरोबर. अल्कोहोल रिलेटेड तर बिकॉज ऑफ द अल्कोहोल कन्झम्पशन, अल्कोहोल इज कन्वर्टेड इन टू फॅट, स्टोर्स इन द लिव्हर आणि त्याच्यामुळे डॅमेज होतो. आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे अल्कोहोल न घेता सुद्धा लिव्हर फॅटी होतात. दॅट इज रिलेटेड टू ओबिसिटी, मेटाबॉलिक सिंड्रोम्स म्हणतो ज्याला आम्ही. तर डायबिटीज झालं, डिस्लिपिडेमिया, कोलेस्ट्रॉल वाढणे, ट्रायग्लिसराईड लिव्हरमध्ये वाढणे, आणि कदाचित हॉर्मोनल पण आहे, आणि फ्यू जेनेटिक्स. तर त्याच्यामध्ये PNPLA जीन, हे असे काही जीन्स आहेत जे आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये कॉमन आहेत. आणि इवन सो असं नाही आहे की थिन पेशंट्स आर फॅटी. सो इवन थिन पेशंट्स कॅन ऑल्सो हॅव अ फॅटी लिव्हर्स. सो जरुरी नाही आहे की फक्त ओबीजच असायला पाहिजे. सो फॅटी लिव्हर इज डिफरंट स्पेक्ट्रम ऑल टुगेदर. त्यामुळे प्रत्येक फॅटी लिव्हर हा डिफरंट बघितला पाहिजे, म्हणजे त्याचे कारण शोधायला लागतात. काय झालं फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर डायग्नोज कसा करायला पाहिजे आणि कोणी करायला पाहिजे. सो आजकाल जर तुम्ही सोनोग्राफी केली तर 10 मधले म्हणजे प्रत्येक थर्ड पेशंट फॅटी लिव्हर दिसतो. इतकं फॅटी लिव्हर कॉमन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सोनोग्राफीमध्ये ग्रेड्स दिसत फॅटी लिव्हरचे, पण ग्रेड्सपेक्षा जास्ती मला महत्वाचं आहे की वेदर दॅट फॅट इज इनर्ट फॅट, वेदर इट इज जस्ट सिटिंग आयडल इन द लिव्हर और इट इज कॉझिंग इन्फ्लमेशन इन द लिव्हर. इन्फ्लमेशन म्हणजे लिव्हरला सूज देतं. आणि सूज कशी कळतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट करावे लागतात. आणि लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये जर ॲबनॉर्मॅलिटी दिसायला लागली याचा अर्थ ते फॅट आतमध्ये डॅमेज करायला सुरुवात करते लिव्हरला. आणि ते जे फॅट असतं दॅट इव्हेंच्युअली ओव्हर द पिरियड ऑफ पुढचे 10, 20, 30 वर्षांमध्ये हे लिव्हर खराब करतं. आणि लिव्हरला सिरोसिस, लिव्हरला इव्हन कॅन्सर्स होतात फॅटी लिव्हरमुळे. त्यामुळे फॅटी लिव्हर इतकं सोपं नाही की ठीक आहे सगळ्यांनाच दिसतं. हा खूपच कॉमन कमेंट पास करताना मी लोकांच्याकडून ऐकतो, फॅटी लिव्हर सगळ्यांचीच असते. पण हे सगळ्यांची फॅटी लिव्हर पुढे जाऊन प्रॉब्लेम करणार आहे. आणि म्हणून रिसेंट लास्ट 1 decade or 2 decades मध्ये तुम्ही बघत असाल तर लिव्हर डिसिजेसचे नंबर्स वाढतात, लिव्हर ट्रान्सप्लांटचे नंबर्स वाढतात. आणि इव्हेंच्युअली माझं प्रेडिक्शन असं आहे की अल्कोहोलच्या तोडीस तोड फॅटी लिव्हरच्या आजाराची संख्या वाढणार आहे. सो कारण आपली ओबिसिटी
लाईफस्टाईल वाढतंय, त्याच्यामुळे चेंजेस सगळंच होत आहेत. problem आहे. कारण तर हा खूप सिडेंटरी महत्त्वाचा लाईफस्टाईलचा problem आहे की प्रॉब्लेम तुम्ही आहे. सोनोग्राफी केली आणि त्याच्यात जर फॅटी लिव्हर आलं तर त्याला सूज आहे की नाही, ते इंटरनल आहे का, नुसतंच लिव्हरला हे केलेलं आहे का, तर ते तुम्ही त्यासाठी डॉक्टरांना तुम्हाला एकदा जाऊन लिव्हर स्पेशलिस्टना एकदा भेटायला भेटायला पाहिजे पाहिजे. आणि त्याच्यावरती रिपीटेडली पुढच्या टेस्ट कराव्या लागतात. करायला स्क्रीनिंग पाहिजे. जसं आणि तुम्ही lifestyle हेल्थ change चेक करत करायला असता, पाहिजे. Right. हेल्थ चेकमध्ये ब्लड टेस्ट आपण 30-40 नंतर करतो, हो. तसं फॅटी लिव्हरचं पण टेस्टिंग व्हायला पाहिजे. आजकाल फायब्रोस्कॅन्स म्हणून टेस्ट आलेत, ज्याच्यामध्ये आम्हाला लिव्हर हे फॅट आतमध्ये डॅमेज करायला लागलं तर लिव्हरला फायब्रोसिस होतं, म्हणजे स्कारिंग होतं लिव्हरमध्ये. तर हे स्कारिंग किती होतं हे आम्हाला कळायला लागतं. आणि जर ते स्कारिंग असेल तर देर आर सम चेंजेस ऑर सम मेडिकेशन्स. आपण कोणाला रेकमेंड करू? सगळ्यांना. फायब्रोस्कॅन इज लाईक अ सोनोग्राफी. इट इज हार्मलेस, डझंट हॅव एनी रेडिएशन. सो ऑल द पीपल हू आर हॅव्हिंग हेल्थ चेक्स शुड ऑल्सो इन्क्लूड फायब्रोस्कॅन इन देअर हेल्थ चेक्स, जे आमच्या स्पेशलाइज्ड क्लिनिक्समध्ये लिव्हर ओपीडीमध्ये, हिपॅटॉलॉजीच्या ओपीडीमध्ये असतं. खूपच महत्त्वाचा हा पॉईंट आहे की फायब्रोस्कॅन हे आपण सगळ्यांना करायला पाहिजे. येस. अजून कुठले कुठले डिसीजेस असतात जे लिव्हर डॅमेज करतात? सो अदर अनकॉमन डिसीजेस पण ज्याच्याकडे लक्ष जात नाही हे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत. पोस्ट कोविड आम्ही खूप ऑटोइम्युन लिव्हर डिसीजेस पाहायला लागलोय, ज्याच्यामध्ये लिव्हरला सूज असते. आपली इम्युनिटी शुड फाईट अगेन्स्ट आउटसाइड बॅक्टेरियाज और व्हायरसेस, पण आपल्या इम्युनिटीला हे कळत नाही की बाहेरचं कुठलं आणि स्वतःचं कुठलं. आयडियली अवर इम्युनिटी शुड प्रोटेक्ट अवर ओन बॉडी, बरोबर आहे, पण ही इम्युनिटी स्वतःच्याच ऑर्गन्सला डॅमेज करते आणि स्पेशली लिव्हरला. त्याला ऑटोइम्युन लिव्हर डिसीजेस नाही. प्रतिकारक शक्ती म्हणजे जे आपल्या टी सेल आणि बी सेल असतात त्यांना हे कळत नाही की हे लिव्हर हे स्वतःच आहे की हे फॉरेन ऑब्जेक्ट आहे, आणि ते फॉरेन ऑब्जेक्ट म्हणून लिव्हरला ट्रीट करतात आणि लिव्हरला डॅमेज करायला लागतात. त्याला ऑटोइम्युन लिव्हर डिसीजेस म्हणतात. त्याच्यामध्ये ऑटोइम्युन हेपॅटायटिस आलं, PBC, PSC, प्रायमरी बिलिअरी स्क्लेरोसिस अँड प्रायमरी स्क्लेरोसिंग कोलिंजायटिस, हे असे आजार येतात ह्याच्यामध्ये. हे 2-3 आजार त्याच्यामध्ये आहेत. अनफॉर्च्युनेटली लिव्हर डिसीजेसमध्ये सिम्पटम्स नसतात. सो रेग्युलर स्क्रीनिंग करणं म्हणून हेल्थ चेकमध्ये एक पार्ट लिव्हर डिसीजेसचा हेल्थ चेकमध्ये लिव्हर स्क्रीनिंग करणं जरुरी आहे. आता सिम्पटम्स म्हणजे काय? सिम्पटम्स मध्ये भूक न लागणे किंवा कावीळ येणे, वेट लॉस होणे, दीज आर द कॉमन सिम्पटम्स. पेन हे एवढं कॉमन सिम्पटम नाहीये लिव्हर आजाराचं. लिव्हर आजाराचं पेन हे काही समजत नाही. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली पेशंट कम्स लेट टू अस और दे प्रेझेंट लेट टू एनी डॉक्टर, कारण त्यांना कळतच नाही. त्यांना वाटतं की गॅस भरलाय आणि पोटात फक्त डिस्कम्फर्ट आहे, कारण पोटामध्ये सगळे ऑर्गन एकत्र असल्यामुळे सिम्पटम्स ओव्हरलॅप होतात आणि मग त्याला असं वाटतं की ह्याच्यामुळे गॅसेस झाले असेल, त्याच्यामुळे दुर्लक्ष केलं जातं. सो काही सिम्पटम्स जर तुमच्याकडे परसिस्टंटली राहायला लागले, म्हणजे भूक लागत नाहीये, वेट लॉस चालू झालाय, किंवा इफ यू डू द लिव्हर टेस्ट, तुम्ही स्वतः लिव्हर टेस्ट बघू शकता, त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट, त्याच्यामध्ये जर ॲबनॉर्मल काहीतरी फ्लॅग दिसत असेल तुम्हाला तर यू शुड आस्क डॉक्टर. तुमचे जे फॅमिली फिजिशियन्स आहेत त्यांना विचारा, किंवा यू कॅन कम अँड मीट अस की ह्याच्यामध्ये हे ॲबनॉर्मल दिसतंय आम्हाला, अँड यू कॅन रीड नाउ डेज. इंटरप्रिट करायला जरुरी नाही आहे. जरी तुम्ही शोधलं की ह्याच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मल आहे, यू कॅन हॅव वन कन्सल्टेशन की खरंच ॲबनॉर्मल आहे का. चांगला वापर ह्याच्यासाठी करायला पाहिजे. सो गुगल इन्फॉर्मेशन विल गिव्ह यू, बट समटाइम्स इट कॅन मिसलीड यू. सो त्यामुळे तुम्ही रिपोर्ट्स तुमच्या हातात आले की यू कॅन आस्क युअर कन्सर्न फिजिशियन, फॅमिली फिजिशियन और लिव्हर स्पेशलिस्ट की ह्याच्यामध्ये काय ॲबनॉर्मल दिसतं लिव्हरमध्ये. सो SGOT, SGPT हे महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये. AST आणि ALT म्हणतात त्याला. सो हे AST, ALT किंवा SGOT, SGPT 40च्या वर जरी जायला लागले, म्हणजे 42-43 जरी थोडंसं डार्क, आजकाल लॅब्स ते फ्लॅग करतात, म्हणजे ते डार्क ब्लॅक दिसतं तुम्हाला. काही लॅब्स मध्ये हे दिसतात पॅरामीटर्स. तसे दिसले तरी यू शुड कन्सल्ट लिव्हर स्पेशलिस्ट की हे का दिसतंय, कारण हे पुढे जाऊन आता त्रास नाही देणार. इट इज सो तुम्हाला सायलंट असं हे कळतच नाही, पण ते हळूहळू किती फास्ट ते डॅमेज करतील ते सांगता नाही. अनफॉर्च्युनेटली वळून कळत नाही, कारण प्रॉब्लेम काय आहे की लिव्हरचा रिझर्व्ह देवाने इतका दिला आहे की 60-70% लिव्हर डॅमेज झाल्यानंतर सिम्पटम्स दिसायला लागतात. त्याच्यामुळे आजार सुरुवात जरी झाली तरी इनिशियली लोकांना कळत नाही. दॅट्स द प्रॉब्लेम. आणि जेव्हा कावीळ होते, पोटात पाणी झालेलं असतं, त्यावेळेस ऑलरेडी कधी लेट झालेलं असतं, वेअर वी कांट डू एनी रिपेरेटिव्ह मेजर्स. म्हणजे त्यांना क्युअर करण्यासाठी माझ्याकडे काय ऑप्शन राहत नाही. आणि अल्टिमेटली दीज आर द पेशंट हू विल लँड अप इन अ लिव्हर चेंज किंवा यकृत प्रत्यारोपण, ट्रान्सप्लांट म्हणतो आपण ज्याला. आता आपण अल्कोहोलिक बद्दल बोललो, तर काही लोक म्हणतात की मी खूप ऑकेजनली पितो, किंवा कोणी म्हणतात की नाही मला काही नाही होत, मी आता इतके वर्ष झाले पितोय, मला काही नाही झालं, मी टेस्ट पण केलं. तर त्यांच्यासाठी अलार्मिंग काय आहे? कारण त्यांना कसं आपण कन्व्हिन्स करू शकतो की इट्स हार्मफुल फॉर लिव्हर. सो इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक, अल्कोहोल. सी, अल्कोहोल
इट्स कम्प्लिटली हॅज अ डिफरंट पॅरामीटर्स. म्हणजे आता ॲज यू करेक्टली सेड की काही लोक डेली अल्कोहोल पितात, त्यांना वाटतं की मला काहीच होत नाही, आणि काही लोक ऑकेजनली पित असतात पण त्यांच्या लिव्हर खराब होतात. सो प्रत्येकाचं लिव्हरची मेटाबॉलिझम कॅपॅसिटी वेगळी आहे. स्त्रियांची वेगळी आहे, पुरुषांची वेगळी आहे, आणि प्रत्येक माणसाची वेगळी आहे, कारण इच इंजिन इज सेपरेट. त्यामुळे कोणाला कितीही अल्कोहोलने डॅमेज होणार हे सांगता येत नाही. आणि सेफ अमाऊंट ऑफ अल्कोहोल असं काही विचारलं तर देर इज नथिंग सेफ अबाउट अल्कोहोल फर्स्ट ऑफ ऑल. पण इनिशियली तो एक प्रश्न असायचा की एक 25 ml 30 ml बहुतेक विस्की घेतले की पेशंटचं बॉडी चांगली राहते. हे असे कॉन्सेप्ट नाही आहेत, आणि देर इज नो सेफ लिमिट ऑफ अल्कोहोल फर्स्ट ऑफ ऑल. सो ऑल द अल्कोहोल कॅन डॅमेज यू, बट पीपल हू आर हॅव्हिंग रेग्युलर अल्कोहोल कन्झम्पशन, डेली जे पितात किंवा हप्त्यातनं 5 ते 7 दिवस जे 1 or 2 pegs पितात, दोज आर द पीपल हू विल गेट लिव्हर डिसीज ओव्हर 7 to 10 years पिरियड. हे असं दिसलंय. म्हणजे 70 to 80 grams ऑफ अल्कोहोल. म्हणजे आता एक 20 वर्षाचा मुलगा आजकाल जे बघतो आपण, यंग क्राऊड 20व्याच वर्षी पियायला सुरुवात करतात, तर ते 27-28 वर्षाच्या होण्याच्या आत त्यांचा लिव्हर डॅमेज होऊ शकतो. केवढा मोठा अलार्म आहे आणि केवढी मोठी हेल्थशी हजार्ड आहे, म्हणजे त्यांनी ते लक्ष द्यायला पाहिजे. अल्कोहोल आर डिफरंट टाइप्स. यू सी व्हरायटी ऑफ अल्कोहोल. सो इफ यू व्हॉट वी जनरलाइज अल्कोहोल, की एक अल्कोहोल जे कमी अल्कोहोल पर्सेंटेज असलेले कुठले आहेत तर वाईन आणि बियर आहे, आणि हेवी अल्कोहोल पर्सेंटेज वाले कुठले तर सगळे हार्ड लिकर ज्याला म्हणतो आपण, जिन, विस्की, रम, ब्रँडी, हे ऑल दिस थिंग्स आर हॅव्हिंग हेवी अल्कोहोल इन दॅट. 40% वेट बाय व्हॉल्यूम इज व्हॉट वी कॅल्क्युलेट. आम्ही कॅल्क्युलेट करताना पेगमध्ये कॅल्क्युलेट करत नाही, आम्ही ग्राम्समध्ये कॅल्क्युलेट करत असतो. सो कसं बघायला गेलं तर लोकांना वाटतं की मी बिअरच पितोय, त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये अल्कोहोलच कमी असते. तसं नाही आहे. सो 350 ml ऑफ बिअर इज इक्वल टू 150 ml ऑफ वाईन इज इक्वल टू 45 ml ऑफ विस्की. सो 350 ml ऑफ बिअर इज इक्वल टू 1 peg ऑफ विस्की. हे अशातल्या कॅल्क्युलेशन्समध्ये जातात ते. त्यामुळे इट इज नॉट की लोकांना खूप वाटतं की मी वाईनच पितोय, इट्स व्हेरी हेल्दी. सो देर इज नथिंग हेल्दी अबाउट लिव्हर, अबाउट अल्कोहोल, विच इज रिअली देअर. त्यामुळे बेटर नॉट टू टेक इट, और that is only advice I would give rather than take anything. कन्सर्न कसं आहे की की यंग जनरेशनसाठी, कारण त्यांना असं वाटतं मी यंग आहे आणि मी आत्ता पिलं तर काही नाही होणार, हे जे आजार आहे ते सगळे नंतर होणार आहेत, पण इट्स हार्मफुल फॉर एव्हरीवन. सो डेफिनेटली इट इज हार्मफुल फॉर एव्हरीवन. फॅटी लिव्हर बद्दल तुम्ही सांगितलं की किती फॅटी लिव्हर पुढे जाऊन डॅमेज करतं, तर फॅटी लिव्हर टू सिरोसिस ह्याचं प्रोग्रेशन कसं आहे सर? सो जसं आपण आधी एक ह्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं की फॅटी लिव्हर कॅन बी आयसोलेटेड फॅटी लिव्हर, त्याला इनट फॅट म्हणतात लिव्हर मधलं, ते त्रास देत नसतं. एनी फॅट मोर दॅन 5% इन द लिव्हर इज कॉल्ड एज फॅटी लिव्हर. ठीक आहे. सो इनट फॅट म्हणजे ते शांत बसलंय, ते लिव्हरला त्रास देत नाहीये. दुसरं असतं त्याला मॅश म्हणलं जातं, हे MAFLD, आजकाल याला NAFLD म्हणत नाही, नॉन अल्कोहोलिक आता टर्म चेंज झाली आहे, त्याला MAFLD म्हणलं जातं, मेटाबॉलिक असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीजेस. आणि ह्याचं रूपांतर मॅश किंवा मेटाबॉलिक असोसिएटेड स्टियाटोहिपेटायटिस किंवा नॉन अल्कोहोलिक स्टियाटोहिपेटायटिस ह्याला म्हणलं. हिपेटायटिस चालू झाला, हिपेटायटिस म्हणजे इन्फ्लमेशन लिव्हरमध्ये चालू झालं की हा स्टेज चेंज झाला. तर ह्याला इन्फ्लमेशन इन द लिव्हर, आणि इथं फायब्रोसिस और स्कारिंग चालू होऊन जातं लिव्हरमध्ये. आणि हे स्कारिंग जेव्हा ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स चालू राहतं, ओव्हर द पिरियड ऑफ मंथ्स चालू राहतं, ह्यांचं रूपांतर स्कारिंगचं सिरोसिसमध्ये होतं. आणि ह्याच पेशंट्स इन्फ्लेम्ड लिव्हर जे असतात ना, त्या एकतर लिव्हर सिरोसिस किंवा स्कार प्रोन असतात किंवा कॅन्सर प्रोन असतात. सो ह्याच्यामध्ये विदाउट सिरोसिस ऑल्सो कॅन्सर होतात. तुम्हाला एकदा स्वेलिंग सुरू झालं आणि फायब्रो पर्यंत इन्फ्लमेशन पर्यंत चालू झालं तर एक तर तुम्हाला लिव्हर सिरोसिस होईल किंवा कॅन्सर होण्याची शक्यता दाट असते अशा पेशंट्सना. त्यामुळे अनलेस अंटिल वी टेक अ मेजर्स टू स्टॉप दॅट इन्फ्लमेशन, दिस इज गोइंग टू गो इन टू एंड स्टेज. आपण हे जर लवकर डायग्नोज झालं तर आपण हे स्टॉप करू शकतो. करेक्ट. सो वी नीड टू फाइंड की का चालू आहे, इन्फ्लमेशन का चालू झालं लिव्हरमध्ये. सो फॅटी लिव्हर हा एक स्पेक्ट्रम झाला, पण फॅटी लिव्हर डायरेक्टली आम्ही पेशंट माझ्याकडे आला की आम्ही पहिल्यांदा फॅटी लिव्हर नाही म्हणत, वी ऑल्सो रूल आउट अदर कॉजेस. So we rule out hepatitis. Another common cause is viral hepatitis, hepatitis B, hepatitis C. हे रक्ताच्या कावीळ किंवा पांढरी कावीळ लोक म्हटलं जातं. हे खूपदा पेशंट माझ्याकडे येतात जे सडनली कुठल्या तरी सर्जरीच्या आधी चेक केलं आणि हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आला, किंवा फॅमिली मेंबर्स आर हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह. दीज आर द पेशंट हू शुड स्क्रीन देम फॉर हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस सी आजकाल बराच कमी झालाय, कारण देर आर सुपर मेडिकेशन्स अवेलेबल, आणि वी हॅव अचीव्ड 95% क्युअर विथ दोज मेडिसिन्स. त्यामुळे हेपॅटायटिस सी आय थिंक विल गो डाऊन फ्रॉम हिअर, बट हेपॅटायटिस बी ला अजून क्युअर नाही आहे, आणि हेपॅटायटिस बी वी कॅन स्टील कंट्रोल इट विथ द मेडिकेशन्स. सो सिलेक्टेड पेशंट्समध्ये जेव्हा ते क्रायटेरिया फुलफिल होतात अशा पेशंट्सना आम्ही ट्रीटमेंट देऊन त्यांना सप्रेस करतो.
सो आणि हे 2 व्हायरसेस आहेत, हे आम्ही टेस्टिंगमध्ये फॅटी लिव्हरच्या स्क्रीन करतोच. लिव्हर इन्फ्लमेशन चालू झालं की हे स्क्रीनिंग होतंच. किंवा प्रत्येकाने लाईफ टाईममध्ये एकदा तरी हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिसची टेस्ट करायला हवी. कारण ही आता ते जे इयरली चेकअप असतात त्याच्यामध्ये हे नाही आहे काही टेस्टमध्ये, काही ह्याच्यामध्ये नाही आहेत. तर करायला पाहिजे. एव्हरीवन हॅज टू डू इट. ऍटलीस्ट 2 वर्षांनी 3 वर्षांनी करायला पाहिजे. ऍटलीस्ट एकदा तरी आयुष्यात करायला पाहिजे. स्पेशली इफ युअर फॅमिली मेंबर हॅज अ लिव्हर कॅन्सर ऑर लिव्हर सिरोसिस, यू शुड गेट टेस्टेड फॉर हेपॅटायटिस बी आणि सी. हेपॅटायटिस बी निगेटिव्ह असेल तर तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता प्रिव्हेन्शनसाठी. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. हेपॅटायटिस सी साठी व्हॅक्सिन नाही आहे. सो दीज आर द 2 हेपॅटायटिस वॉट ऑल्सो वी नीड टू कीप इन माइंड, कारण हे अगेन सायलेंट आहेत. अजून काही अनकॉमन लिव्हर डिसीजेस आहेत ज्याच्यामध्ये स्टोरेज प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याला जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतं. ह्याला कॉमनली व्हॉट वी सी इज विल्सन्स डिसीज, कॉपर ओव्हरलोड म्हणतात त्याला. सो हे जेनेटिकल प्रिडिस्पोज्ड आहे, हे अक्वायर नाही करू शकत तुम्ही. एक जीन डिफेक्ट असतो, ATP-B7 म्हणतात त्याला. ह्या जेनेटिक्समुळे काय होतं की कॉपरचं प्रमाण लिव्हरमध्ये वाढायला लागतं, कारण लिव्हर कॅनॉट एक्सक्रीट कॉपर. आणि हे एक्स्ट्रा कॉपर लिव्हरमध्ये राहून लिव्हरला डॅमेज करतं आणि मग लिव्हर फेल्युअर, लिव्हर सिरोसिस म्हणतात या लोकांना. आपण एक स्पेक्ट्रम लिव्हर आजाराचा बोललेलं नाही, ह्याला ड्रग इंड्युस्ड लिव्हर इंजुरी म्हटलं जातं. म्हणजे मेडिकेशन इंड्युस्ड लिव्हर इंजुरीज असतात. आता ह्याच्यामध्ये खूप सारे मेडिसिन्स आहेत ज्याच्यामध्ये विच कॅन कॉज, स्पेशली TB मेडिसिन्स विच कॅन कॉज हेपॅटायटिस. सो TB मेडिसिन्स आर मस्ट. लॉंग टर्म नाही, काही लोकांना इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन्स असतात. सो TB मेडिसिन्स लॉंग टर्मच चालतात, त्याला 6-8 महिने वर्षभर घ्यावेच लागतात, कारण दोज आर द स्टँडर्ड मेडिसिन्स. काही लोकांना हे सूट होत नाहीत. It's not the problem of the medicine, it's the interaction between the body and the medicine. Medicines are not wrong. पण त्याचे डोसेस जेव्हा डॉक्टर्स एक्झॅक्टली देतात तेव्हा काही पेशंटना इन्स्पाइट ऑफ द नॉर्मल डोस ऑल्सो इट कॅन कॉज रिॲक्शन. तर त्यावेळेस जे TB मेडिसिन्स दिले जातात ते लोक त्यांचे मॉनिटरिंग त्यामुळे रेग्युलरली करायला पाहिजे. ते डॉक्टर सजेस्ट करतात तसं करायला पाहिजे. सो TB मेडिसिन्स चालू केले की परत म्हणजे जातात. म्हणजे रेग्युलर फॉलोअप त्यासाठी जरुरी असतो. इनिशियली 2-3 महिने TB मेडिसिनच्या, कारण हेपॅटायटिस झाला तर तो टेस्टमध्ये पकडायला पाहिजे. कारण इफ नॉट ट्रीटेड दीज आर द पेशंट्स हू कॅन लँड अप इन ॲक्यूट लिव्हर फेल्युअर. ॲक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणजे सडन लिव्हर फेल होणे. आता लोक म्हणतात की 2 दिवसात कशी लिव्हर फेल झाली, 5 दिवसात कशी लिव्हर फेल झाली, कारण लोकांना असं वाटतं की आजार हे काही महिने वर्षानुवर्ष चालायला पाहिजे. ॲक्यूट लिव्हर फेल्युअर हा असा स्ट्रेट आहे ज्याच्यामध्ये लिव्हर सडन फेल होऊ शकतात काही दिवसांमध्ये. आता कॉमन कारण त्याचं हे हेपॅटायटिस, व्हायरल हेपॅटायटिस आहेत. एक स्पेशली पाण्याची कावीळ, त्याला हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस E असं म्हणतात. हे सांडपाणी जेव्हा आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स झाले तर त्याच्यानी फिको ओरल रूटनी हे ट्रान्समिट होतात. हा व्हायरस लिव्हरमध्ये घर करतो, लिव्हरला डॅमेज करतो. काही लोकांना नुसतीच कावीळ येऊन जाते, त्यावेळेस तुम्हाला बिलरुबिन वाढतं, एन्झाईम्स गोज AST, ALT आर इन थाउजंड्स. आणि मग ते हळूहळू ओव्हर द पिरियड ऑफ फ्यू वीक्स, फ्यू मंथ्स हे सेटल होऊन जातात. पण 1 ते 2% लोकांमध्ये हे लिव्हर फेल करू शकतात. आणि एकदा त्या फेल झालेल्या लिव्हरला खूपदा ट्रान्सप्लांट हाच ऑप्शन राहतो, कारण त्यांना प्रोलॉंग ICU किंवा काही स्पेशल लिव्हर ICU मध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते या पेशंट्सना. हे ॲक्यूट लिव्हर फेल्युअर झालं. ॲक्यूट लिव्हर फेल्युअरचं दुसरं कॉमन कॉज आहे रॅट किलर पॉयझन कन्झम्पशन. म्हणजे ते उंदीर मारण्याची जी पेस्ट असते ती काही रिझननी लोक कन्झ्युम करतात, ऍक्सिडेंटली ऑर इंटेन्शनली. आणि ती कन्झ्युम केली, इव्हन सिंगल पेस्ट कॅन कॉज लिव्हर फेल्युअर, कम्प्लीट लिव्हर फेल्युअर आणि ॲक्यूट लिव्हर फेल्युअर. म्हणजे फ्यू डेजमध्ये. हे जनरली पेस्ट खाल्ल्यावरती 3 ते 5 दिवसानंतर सिम्पटम दिसतात. त्यांना वाटतं की काल खाल्ली आज काही नाही झालं, म्हणजे उद्या नॉर्मल झालं, असं नाही आहे. त्यामुळे यू हॅव टू कन्सल्ट अ लिव्हर स्पेशालिस्ट ऑर लिव्हर स्पेशलाइज युनिट वेअर ICU इज देअर, लिव्हर केअरचं. तिथे तुम्हाला कन्सल्ट करायला पाहिजे असे काही सिम्पटम्स दिसायला लागले. ॲक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणजे काही जॉन्डिस चालू झाला आणि सडनली पेशंट झोपेत जायला लागला विदाउट एनी प्रायर लिव्हर डिसीज. काय आधी तुम्हाला लिव्हर डिसीज माहीत नव्हता, पण कावीळ दिसायला लागली काही दिवसांमध्ये आणि पेशंट झोपेमध्ये जायला लागला किंवा रक्त पातळ व्हायला लागलं. ह्याला ॲक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणतात. या लोकांना आधीचे आजार नसतात. सी न्यूट्रिशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण लिव्हर डिसिजेसमध्ये आता जसं आपण कॉमन कारणं जर 5 बघितली तर अल्कोहोल, फॅटी लिव्हर डिसीज, ऑटोइम्युन लिव्हर डिसीज, व्हायरल हेपॅटायटिस आणि रेअरली विल्सन्स डिसीज, हे सगळे कॉमन 4-5 कारणं आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की तुम्ही जे लिव्हरला डॅमेज करते ते पहिल्यांदा टॉक्सिन बाहेर काढा. सो स्टॉप अल्कोहोल. फॅटी लिव्हर डिसीज असेल तर फॅटी लिव्हर रिव्हर्स करण्यासाठी जे तुम्हाला स्टेप्स घेता येतील, सो वेट लॉस, चेंज इन द डाएट, लेस कार्बोहायड्रेट डाएट, हाय प्रोटीन डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइज. 30 to 45 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज, कार्डिओ ॲक्टिव्हिटी पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅलरी बर्न करायला पाहिजे. म्हणजे घाम फुटूपर्यंत एक्सरसाइज म्हणतो त्याला आपण. मग कुठला एक्सरसाइज करा तुम्ही कार्डिओ ॲक्टिव्हिटीमध्ये. सो दॅट इज निडेड. ह्याच्यावरती आपल्याला हळूहळू हे फॅट रिव्हर्स व्हायला लागतं.
हेपॅटायटिसचे स्क्रीनिंग करायला पाहिजे, जसं हेपॅटायटिस बी आणि सीच्या टेस्ट करून घ्यायला पाहिजे. आता जेव्हा वॉटरबॉर्न हेपॅटायटिस असतात, पाण्याचे जे काय वेळ तुम्हाला म्हटलं मी हेपॅटायटिस ए आणि ई, त्याला तुम्हाला प्रिव्हेंशनसाठी यू डोंट ईट आउटसाईड इन द सेन्स की रोड साईड पाणीपुरी खाणे किंवा ज्यांचं ऊसाचा रस रस्त्यावरती काढून पिणे, त्याच्यावर तिथे बर्फ घालतात, हे अशा गोष्टी थोड्याशा काळजीपूर्वक अवॉइड केल्या पाहिजे. किंवा ईट वेअर यू थिंक इट इज मोर स्टराईल, अशा ठिकाणी घ्यायला पाहिजे. पाणीपुरी खाऊ नका म्हणत नाही आम्ही, पण अशा ठिकाणी खा जिथे तुम्हाला आपण त्याला माइंडफुल इटिंग म्हणू शकतो. एक्झॅक्टली. सो माइंडफुल इटिंग शुड बी देअर टू प्रिव्हेंट पाण्याचे प्रॉब्लेम जे आहेत त्याच्याने येणारी कावीळ काय खातोय, पाण्याचं तिथले कसल्या पाणी वापरताय, कसं स्वच्छ केलं जातं, कुठून आलेलं आहे, एक्झॅक्टली हे माहिती पाहिजे. करेक्ट. सो हे कॉमन कारणं आहेत. आणि ऑइल कमी, जेवढं फॅटी म्हणजे डीप फ्राईड फॅटी होऊ देणार नाही किंवा झालाय तर तो रिड्यूस कराल, ते जास्त महत्त्वाचं. आणि लास्टली मेडिसिन्स येतात. हो, कारण फॅटी लिव्हरला मेडिसिन्स हा शेवटचा पर्याय आहे. कारण असं रामबाण औषधं नाही आहेत लिव्हर फॅट सडनली रिव्हर्स करायला. काही मेडिसिन्स आहेत, हे आम्ही सिलेक्टेड ग्रुपमध्ये वापरतो. हे व्हिटॅमिन ई झालं. आता ब्लॅक कॉफी हॅज अ गुड रोल. सो 2 cups ऑफ अ ब्लॅक कॉफी वुड ॲक्च्युअली हेल्प यू टू रिड्यूस फॅट इन द फॅटी कंटेंट इन द लिव्हर. सो दीज आर द फ्यू थिंग्स व्हॉट obviously. So avoid sugar as much as possible. That is a baseline. No sweets. शुगर सगळीकडनंच अवॉइड करायला पाहिजे. आता मी काही डायबिटिक नाही, बट आय हॅव स्टॉप शुगर सिन्स लास्ट मेनी इयर्स. आमची फॅमिली दे हॅव ऑल स्टॉप शुगर्स. बट वन्स यू गेट यूज टू इट, लोकांना वाटतं की शुगर नाही खाल्ली तर कॉफी कशी पिणार, पण ते फक्त मॅटर ऑफ फ्यू डेज आहे. एकदा तुम्हाला सवय लागली की ऍक्च्युली शुगरचा कंटाळा येतो. म्हणजे डोकं दुखतं म्हणतात लोक किंवा काही म्हणतात. हे म्हणजे आता सवयी आहेत, म्हणजे सवयी तोडली की त्याची म्हणजे चांगल्या सवयी लागायला थोडासा वेळ लागतोच. त्यातलाच हा प्रकार आहे. ब्लॅक कॉफी इज गुड फॉर लिव्हर. ब्लॅक कॉफी इज गुड फॉर लिव्हर. शुगर इज व्हेरी हार्मफुल. शुगर इज व्हेरी व्हेरी बॅड. सो कार्बोनेटेड ड्रिंक्स, जे काही एरिएटेड ड्रिंक्स आहेत, कोलाज आहेत जे, त्याच्यामध्ये खूप शुगर असते. सो दोज आर रिअली बॅड फॉर द लिव्हर. जसं अल्कोहोल बॅड आहे तेवढंच ते बॅड आहे. त्यामुळे बेटर टू अवॉइड दोज थिंग्स. फ्रेश फ्रुट्स आर गुड. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आर गुड, बिकॉज जे फ्रेश फ्रुट्स आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात चांगले. दे ऑल्सो गिव्ह यू फायबर्स विच इज गुड फॉर युअर गट हेल्थ. पण दॅट इज ऑल्सो अ गुड इफेक्ट, पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन युअर लिव्हर. सी, लिव्हर ट्रान्सप्लांट 2 गोष्टींकरता आम्ही सजेस्ट करतो. 2 स्पेक्ट्रम झाले. एक ॲक्यूट लिव्हर फेल्युअर झाला, मी तुम्हाला जे आता आपण डिस्कस केलं की लिव्हर सडन फेल झाली, तर तुम्हाला खूप साऱ्या पेशंट्सना वी जनरली गिव्ह ट्राय टू प्रिझर्व देअर ओन लिव्हर्स. मेडिसिन्स म्हणा किंवा प्लाझ्मा थेरपी देतो आम्ही अशा पेशंट्सना. देर आर डिफरंट मेडिकल थेरपीज विच हॅव बीन हेल्पफुल, आणि वी ट्राय अँड सेव्ह देअर ओन लिव्हर. पण एकदा अशा लेवलला लिमिट क्रॉस व्हायला लागलं की पेशंट झोपेत गेला, पेशंट व्हेंटिलेटरवरती जायला लागला, रक्त पातळ थांबतच नाही आहे होणं, अशा पेशंट्सना सडन लिव्हर चेंज करणं किंवा इमर्जन्सी लिव्हर ट्रान्सप्लांट करणं भाग पडतं. ह्याला ॲक्यूट लिव्हर फेल्युअर म्हणतात. आणि दुसरं असतं हे लिव्हर सिरोसिस, जे आता आपण कॉमनलीमध्ये लिव्हर डिसीज ओव्हर द पिरियड ऑफ मंथ्स आणि इयर्स प्रोग्रेस होतो. ह्या पेशंट्सना मध्ये कावीळ दिसणे, मग पोटात पाणी होणे, मग पोटातलं पाणी काढायला सुरुवात होणे, किडनीला सूज चालू होणे, क्रियाटिनिन वाढायला लागणे, किंवा रक्ताच्या उलट्या होणे, किंवा पेशंट झोपेत जाणे. एन्सेफलोपॅथी म्हणतात. अमोनिया वाढतो, एक प्रकारचा वायू आहे लिव्हरचा. हा वायू मेंदूवरती चढला की पेशंट झोपेत जातो, ह्याला अमोनिया वाढणे म्हणतात. हे सिम्पटम्स जेव्हा दिसायला लागतात तेव्हा आम्ही या पेशंट्सना म्हणतो की तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट कन्सिडर करायला पाहिजे, कारण यू हॅव क्रॉस्ड अ स्टेज वेअर यू नीड. आता औषधांनी आपल्याला हे खेचता येणार नाही, किंवा लिव्हर सिरोसिस इरिव्हर्सिबल आहे, हा पहिला इम्पॉर्टंट मेसेज आहे. ह्याला क्युअर करता येत नाही. त्याला तुम्ही मेडिसिन्सनी त्याचे जे टॉक्सिन्स काढले, समजा हेपॅटायटिस बी असेल तर मी मेडिसिन दिले तर थोडा रिव्हर्स होतो, पण कम्प्लीट रिव्हर्स म्हणजे नॉर्मल लिव्हर कधीच होत नाहीत. 3 स्टेजमध्ये सिरोसिस असतात, ए, बी आणि सी स्टेज. ए मध्ये कळतच नाही, बरोबर, इन्सिडेंटली फाउंड म्हणतो आम्ही त्यांना. सडनली कुठल्या तरी हेल्थ चेकमध्ये टेस्टला गेलं आणि सापडून गेलं. बी स्टेजमध्ये कावीळ दिसते, पोटात पाणी दिसतं, पायाला सूज येते. आणि सी स्टेजमध्ये लोकांना झोप लागणे, कॉम्प्लिकेशन्स, पोटातल्या पाण्यात इन्फेक्शन्स होणे, हे दिसायला लागतात. आणि बी आणि सी स्टेजमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट कन्सिडर करायला लागतात पेशंट्सना. ते स्क्रीन करून आम्ही सांगतो की किती लवकर करावे लागतील, हे पेशंट टू पेशंट डिफरंट आहे. आणि लिव्हर कॅन्सर्स, सो लिव्हर कॅन्सर्स इज अनदर एरिया वेअर वी कॅन ॲक्च्युअली क्युअर कॅन्सर्स बाय ट्रान्सप्लांट्स. सो इफ दे कम विदिन द टाइम and we see if it is limited to the liver and not gone beyond, which we do the test आणि त्याच्यामध्ये सांगतो, तर ह्याच्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटनी पण लिव्हर कॅन्सर्स क्युअर होतात. असं आहे. ट्रान्सप्लांट म्हणजे काय, तर खराब लिव्हर काढायचे आणि नवीन लिव्हर देणे,
हे खराब लिव्हर काढल्यानंतर नवीन लिव्हर येणार कुठून हा मोठा प्रश्न असतो. कारण माणसानेच माणसाला लिव्हर द्यायला लागते. अजून बायो इंजिनियर्ड लिव्हर्स आर स्टील अंडर रिसर्च. मे बी इन नेक्स्ट 10-15 years वी माइट सी देम. बट अजून आपल्याला माणसानेच माणसाला लिव्हर द्यावी लागते. सो सोर्सेस काय त्याच्यामध्ये, तर 80 to 90% ट्रान्सप्लांट भारतामधले हे जे होतात हे फॅमिली डोनरचे होतात. ज्याच्यामध्ये आपलाच फॅमिली मेंबर ज्याचा रक्तगट जुळतो, ज्याचं वय समजा 18 ते 50 या वयोगटामध्ये आहे, ज्याचा रक्तगट जुळतो, ज्यांना डायबिटीस नाही, असे लिव्हर एक लिव्हरचा पार्ट त्यांना आपल्या रिलेटिव्हला दान करू शकतात. आणि लिव्हरला पूर्ण ट्रान्सप्लांट करायची गरज पडत नाही, तुम्ही फक्त एक लोब दिला तरी तो. सो बेटर इफ यू कॅन गेट अ फुल लिव्हर. पण समजा मी तुम्हाला लिव्हर देणार असेल माझ्या नातेवाईकांना, तर लिव्हर एकच आहे, वी कांट सर्व्हाइव्ह विदाउट लिव्हर. So what we do is we take a right side of the portion for the adults आणि लेफ्ट साइड ऑफ द पोर्शन फॉर द पीडियाट्रिक. म्हणजे लहान बाळांसाठी जर ट्रान्सप्लांट करावं लागलं तर. आपण फक्त ऍडल्ट्स बोलतोय कारण आय लुक आफ्टर ऑल ऍडल्ट पेशंट्स. सो ऍडल्ट्स मध्ये आपण काय करतो की डोनर कडून मी माझ्या उजव्या लिव्हरमध्ये 2 पार्ट असतात, डावा आणि उजवा भाग. सो उजवा भाग जो असतो तो युजली 60% असतो, डावा भाग 30-40% असतो. उजवा भाग आम्ही लिव्हरचा काढतो डोनर कडून, पेशंटची खराब लिव्हर पूर्ण काढतो. त्या ठिकाणी हा उजवा भाग जो नवीन असतो तो जोडला जातो. त्याला लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट म्हणतात, फॅमिली डोनरचं ट्रान्सप्लांट. दुसरं जे ट्रान्सप्लांट असतं ते कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट, ज्याच्यामध्ये लिव्हर आपल्याला जरा ZTCC नावाची कमिटी आहे, जिथे सपोज ऍक्सिडेंटमध्ये, रोड ऍक्सिडेंटमध्ये किंवा काही कारणास्तव ब्रेन निकामी झाले, सो ज्यांचे ब्रेन डेड पेशंट असतात, जे रिकवर होणार नाहीत, असं एकदा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचे नातेवाईक ऑर्गन डोनेशनची कन्सेंट देतात. एकदा का कन्सेंट झाली की ते ऑर्गन्स आम्हाला मिळतात आणि आम्ही जे पेशंट्स त्यांना वेटिंग लिस्टमध्ये थांबावं लागतं. बरोबर. तर कॅडाव्हरमध्ये जे थांबतात किंवा ब्रेंडेड डोनरसाठी जे ट्रान्सप्लांटसाठी थांबतात त्यांना एक पिरियड, एक रजिस्ट्रेशन कमिटी आहे ZTCC, तिथं रजिस्टर करून हॉस्पिटलच्या वेटिंग लिस्टवरती थांबावं लागतं. आणि हे क्यू प्रमाणे म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती आहे त्यांना लिव्हर मिळतात. आणि ऑब्व्हियसली आजारपणाचं पण कन्सिडर केलं जातं की जे सिकर आहेत त्यांना आधी मिळतं, जे स्टेबल आहेत त्यांना नंतर दिले जाते, कारण विदाउट लिव्हर पेशंट्स आर नॉट गोना सर्व्हाइव्ह. ह्याला कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट किंवा ब्रेंडेडचं ट्रान्सप्लांट म्हणतात. ह्यावेळेस आम्ही अख्खी लिव्हर घेतो आणि त्यावेळेस अख्खं लिव्हर आपल्याला मिळत असतं. फॅमिली डोनरचं मात्र पार्शल लिव्हर किंवा 50-60% लिव्हर आपण देत असतो. आणि हे ज्यांनी डोनेट केलेलं असतं त्यांचा पूर्ण प्रॉपरली, सो जो डोनर आहे त्यांचं पूर्ण टेस्ट करून प्री ट्रान्सप्लांट टेस्ट मध्ये स्क्रीन केलं जातं वेदर ही इज फिट ऑर नॉट. त्यांचा जेव्हा एखादा पोर्शन दिलेला असतो तर त्यांना त्यांचं आयुष्य प्रॉपर नॉर्मल लिव्ह करतायत. करेक्ट. सो जो डोनर आहे, जेव्हा आम्ही सांगतो की हा फिट आहे डोनेशनसाठी, त्यांचा जो आता डावा पोर्शन पाठीमागे राहतो कारण उजवा आम्ही घेतलेला असतो पेशंटसाठी, त्यांच्या जो डावा पोर्शन आतमध्ये सोडलेला असतो तो वाढून पूर्ण अख्खी लिव्हर तयार होते. डावा भागच मोठा तयार होतो आणि ही लिव्हर वाढते. इट गोज टू अराउंड 90 to 110% पर्यंत लिव्हर वाढतात. आणि हे लिव्हर वाढण्याचा कालावधी 6 to 8 weeks आहे. तर 6 to 8 weeks मध्ये लिव्हर पूर्ण आतमध्ये वाढून जाते. त्यामुळे देणाऱ्याला लिव्हर कमी पडत नाही आणि ती वाढून जाते. जसं तुमची मिथ असतो लोकांच्या मनात. येस. सो जसं आपलं केस आहेत, नख आहेत, ते कापले की वाढतात, तशी लिव्हर हा एकच इंटरनल ऑर्गन आहे पोटातला, जो कापला तरी वाढतो. त्याला देवाने दिलेली देणगीच आहे, त्याला आम्हाला काही करावं लागत नाही. त्याला आम्ही डोनरनी जर सर्जरी केली, सपोज आज सर्जरी झाली डोनरची, डोनर सर्जरी नंतर डोनर 7व्या दिवशी रुटीनली आमचा घरी जातो. त्यानंतर एक महिनाभर आम्ही त्यांना विश्रांती घ्यायला सांगतो, कारण वजन उचलू नये. पण विश्रांती इन द सेन्स बेड रेस्ट नाही. दे शुड वॉक अराउंड, दे शुड मूव्ह अराउंड, वर्क फ्रॉम होम पण करू शकतात. फक्त जॉबला जाणे हेवी गोष्टी नाही, हेवी जॉबला त्यांच्या डिस्टंट ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल तर 1-1.5 महिन्यांनी ते ट्रॅव्हल करू शकतात. सो दिस इज अ फॅमिली डोनर ट्रान्सप्लांट. आणि त्यांची तेवढ्या कालावधीमध्ये लिव्हर वाढून जाते. ह्या कालावधीमध्ये त्यांना टॉनिक्स असतात, गोळ्या फक्त देत आपण, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन B12 जे लिव्हरच्या वाढीसाठी जरुरी आहेत ते आम्ही देत असतो. त्याच्यानंतर आयुष्यभरासाठी लिव्हर दिल्याने कुठला आजार होत नाही किंवा त्यांना कुठला मेडिसिन्स घ्यावे लागत नाहीत. पेशंटला मात्र आयुष्यभरासाठी पथ्यपाणी आलं आणि औषधं घ्यावी लागतात, त्याला इम्युनोसप्रेशन म्हणतात. जी औषधं असतात ते पहिले 2 महिने किंवा 3 महिने हेवी असतात, त्याच्यानंतर हळूहळू औषधं कमी होत जातात. वर्षभरानंतर किंवा 6 महिन्यानंतर एखाद दुसरी गोळी फक्त राहते, जी आयुष्यभर त्यांना घ्यावी लागते. ट्रान्सप्लांट कधी करायला पाहिजे याच्यावरती आपण जे बोललोय की पेशंट्सला कावीळ चालू झाली, जी वाढत चालली आहे, पोटामध्ये पाणी चालू झालं, जे काढावं लागतंय रिपीटेडली, जे औषधांनी कंट्रोल होत नाहीये. नंतर पेशंटला कॉम्प्लिकेशन्स, हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी होणे, म्हणजे पेशंटला गुंगीत जाणे, झोप येणे, वेगळी बडबड करणे, हे कॉम्प्लिकेशन्स दिसणे, ब्लिडिंग म्हणजे ब्लडच्या वॉमिटिंग होणे किंवा संडासमध्ये सारखं रक्त जाणे, हे झालं.
महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की काही लोकांना कावीळ नसते, पण काही लोक फक्त हातपाय बारीक व्हायला लागतात. त्याला सार्कोपिनिया म्हणतो, मसल लॉस. मसल लॉस इज व्हेरी बॅड सिम्पटम ऑफ लिव्हर डिसीज, कारण प्रोटीन्स फॉर्म करणं हे लिव्हरचं काम आहे. जर लोकांचे हात बारीक होणे, खांदे पाय बारीक व्हायला लागले, दिसायला लागले, म्हणजे डिस्क्रिप्शन जनरली आधीच्या काळामध्ये कसं असायचं की हातापायच्या काड्या आणि पोटाचा नगारा, हे असं डिस्क्रिप्शन असायचं लिव्हर आजाराचं. सो काड्या दिसायला लागल्या हातापायाचे की थांबायचं नाही, कारण तिथपर्यंत थांबायचंच नाही. जे पेशंट सार्कोपेनिक होतात, ज्यांचा मसल लॉस होतो, या पेशंटना खूप इन्फेक्शन्स व्हायला लागतात आणि या पेशंटचे आउटकम्स नंतर ट्रान्सप्लांटला खूप आउटकम्स आर नॉट गुड. त्यामुळे त्या कालावधीमध्ये पेशंट्सला ट्रान्सप्लांट करता आलं पाहिजे. त्यावेळेस थांबायचं नाही, त्यावेळेस ट्रान्सप्लांटसाठी पुढे जायचं. खूपदा असा प्रश्न येतो की अजून 1-2 महिने थांबून बघूया का, 6 महिने अजून थांबायचं का. पण थांबल्याने पेशंट काही कमावत नाही. एकदा का ट्रान्सप्लांटचा थ्रेशोल्ड क्रॉस झाला की लिव्हरची हेल्थ खूपदा उतरतच जाते आणि कॉम्प्लिकेशनची रिस्क वाढायला लागते. एखादा इन्फेक्शन झालं की पेशंट ICU मध्ये जातो आणि खर्च तुमचा त्याच्यामध्ये होऊन जातो. सो एकदा का डिसाईड झालं की ट्रान्सप्लांट करायचं आहे किंवा फॅमिलीने डिसिजन घेतला की आता आपल्याला करायला पाहिजे, तर मग पुढचा वेळ न घालवता ट्रान्सप्लांट करून डिसिजन घ्यायला पाहिजे. कारण वेळ गेला की पैसा पण जातो आणि पेशंटची कंडिशन उतरत जाते आणि आउटकम कमी व्हायला लागतात, ते येत नाहीत, कारण रिस्क वाढायला लागतात, सगळेच प्रॉब्लेम. जनरली लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर त्यांचा लाईफ स्पॅन किती असतो? सो जगामध्ये असं दिसलंय की जे लोक 85% ऑफ द पीपल क्रॉस 1 year ऑफ लाईफ ट्रान्सप्लांट झाल्यानंतर. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 85% लोक पहिलं वर्ष क्रॉस करतात. जे 85% लोक पहिलं वर्ष क्रॉस करतात विदाउट मच कॉम्प्लिकेशन्स, त्यांना पुढचं आयुष्य पूर्ण देवाने जेवढं दिलंय तेवढं मिळतं. ह्यांना लिव्हर बंद होत नाही. एक्सेप्ट करायला पाहिजे. बॉडी एक्सेप्टन्स किंवा रिजेक्शन किंवा जे ऑर्गन्स असतात ते पहिल्या 3 महिन्यामध्ये कॉमनली दिसतात. त्याच्यानंतर रेअर आहेत, नाही तसं नाही. तुम्ही जर औषधच सोडली आम्ही जे दिलेली, पथ्य पाणी नाही पडलं जे आम्ही सांगतो ते, तर तुमचा लिव्हर परत बंद पडू शकतं. पण अदरवाईज लिव्हर बंद पडण्याचं काही कारण नाही. लिव्हरला हाफ लाईफ नसते, कारण किडनी ट्रान्सप्लांटमध्ये त्यांना एक शेल्फ लाईफ आहे, तशी लिव्हरला हाफ लाईफ नाही. म्हणजे एकदा, कारण लहान बाळांचे ट्रान्सप्लांट करतो आपण, त्यांना तर किती आयुष्य पुढचं. सो त्यामुळं एकदा का तुम्ही लिव्हरची तुमच्या स्वतः काळजी घ्यायला पाहिजे आणि रेग्युलरली व्हिजिट करायला पाहिजे, पथ्य पाणी पळायला पाहिजे, तुम्हाला लिव्हर आयुष्यभर साथ देते. सो लिव्हर डिसीज मॅनेजमेंटमध्ये देर आर फ्यू मिथ्स. आता त्याच्यामध्ये एक येतं की पाणी कमी प्या, पाणी कमी पिलं की पोटात पाणी भरणार नाही, हे एक मिथ आहे. हे बरोबर नाही आहे. म्हणजे खूप टाइमला कसं असतं की आम्ही सांगतो की पाणी कधी रिस्ट्रिक्ट करायचं, पण लिबरल इंटेक इज जरुरी आहे लिव्हर आजारांमध्ये. पाणी भरण्याचं कारण वेगळं आहे. तुम्ही पाणी नाही पिलं एका लेवलच्या पुढे तर किडनीला पण पाणी कमी पडतं थोडक्यामध्ये, आणि हे सूज येऊ शकतं पुढे जाऊन. सो पाणी कधी कमी करायला पाहिजे हे डॉक्टर सांगतात. त्यामुळे पाणी रेग्युलरली तुम्ही घेऊ शकता लिव्हर आजार असला तरी. दॅट इज वन. सेकंडली प्रोटीन रिस्ट्रिक्शन. म्हणजे लोकांना वाटतं की प्रोटीन कमी करायला पाहिजे म्हणजे मग लिव्हरचा अमोनिया वाढणार नाही किंवा लिव्हरची इम्प्रूव्हमेंट होईल. हे उलट आहे. हाय प्रोटीन डाएट इज द रूल. सो अशा पेशंट्सना गुड कॅलरीज, सो फास्टिंग न करणे एक लिव्हर आजार चालू झाला की, आणि प्रोटीन इंटेक जास्ती राहणे हे जरुरी आहे. सो 1.5 ग्राम पर kg एवढे प्रोटीन इंटेक आम्ही पेशंट्सला सांगतो जेव्हा हे स्टेज C मध्ये जातात पेशंट सिरोसिसच्या. फास्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे लिव्हरच्या आजारांमध्ये पेशंट्सना भूक लागत नाही, त्यांना ॲनोरेक्सियामध्ये त्यांना नॉशिया असतो खूप. हे कारण लिव्हर आजारामुळे आहे. सो अशा पेशंट्सना दर काही तासांमध्ये 2-2 तासामध्ये खायला देणे हे जरुरी आहे. ते तुमच्यामध्ये सारखे एका वेळेस खाऊ शकणार नाहीत. आणि त्यांचं 6 hours फास्टिंग इज ॲज गुड ॲज मोर दॅन अ डे ऑर 2 days ऑफ फास्टिंग ऑफ यू अँड मी. एवढं त्यांचं कन्झम्पशन आहे. सो त्यामुळे त्यांचं कॅलरिक न्यूट्रिशन मेंटेन ठेवणे आणि प्रोटीन्स चांगले देणे हे जरुरी आहे लिव्हरच्या आजारामध्ये. आता आपण ट्रान्सप्लांट कोणाला करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे त्याच्याबद्दल बोललो, पण आता हे कसं करतात? आपल्याकडे भरपूर टेक्निक आलेले आहेत नवीन, तर त्याबद्दल सांगाल का थोडं? सो ट्रान्सप्लांट्स म्हणजे आता ह्याच्यामध्ये लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट मी तुम्हाला सांगितलं जे फॅमिली डोनर्स, दुसरं कॅडाव्हरिक सांगितलं ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेंडेड डोनरचे मिळतात. सो 100 ट्रान्सप्लांट पकडले तर 80% ट्रान्सप्लांट फॅमिली डोनरचे होतात. 20% लोकांनाच फक्त आपल्याला लिव्हर मिळतात, कारण शॉर्टेज ऑफ ऑर्गन्स आहे. त्यामुळे डोनेशन जर वाढले, जनरल पब्लिकमध्ये जर त्याचा अवेअरनेस जास्ती वाढला तर ते डोनेशन जास्ती होतील. देन वी कॅन गेट मोर ऑर्गन्स अँड मोर पेशंट्स विल बी सेव्ड. हे कॅडाव्हरिक ट्रान्सप्लांट झालं. आता पुढचे ऑर्गन ट्रान्सप्लांट्स म्हणजे स्प्लिट ऑर्गन ट्रान्सप्लांट जे आम्ही करतो इथे रुबी हॉलमध्ये. म्हणजे एक लिव्हरचे 2 भाग केले जातात. एक छोटा भाग हा लहान बाळाला दिला जातो कारण त्यांची रिक्वायरमेंट लहान असते, आणि मोठा भाग जो असतो तो ॲडल्टला दिला जातो. हे सिलेक्टेड पेशंट्समध्ये वी कॅन गेस. हे जे आमची सर्जिकल टीम आहे ते डिसाईड करते. आम्ही डिसाईड करतो की
किती पोर्शन कोणाला द्यायचा आणि हे जमेल का, ह्याला स्प्लिट म्हणतात. दुसरं इनोव्हेशन जे आता चालू झालं हे इनकम्पॅटेबल ट्रान्सप्लांट. आतापर्यंत आपण जे बोलत होतो हे एबीओ कम्पॅटेबल म्हणजे ब्लड ग्रुप मॅच ट्रान्सप्लांट. म्हणजे ओ रक्तगट जर तुमच्याकडे असेल तर तो सगळ्यांना देऊ शकतो. एबी रक्तगट जर पेशंटचा असेल तो कोणाची लिव्हर घेऊ शकतो. बाकीचे ब्लड ग्रुप मॅचिंग प्रमाणेच लिव्हर ट्रान्सप्लांट करावे लागतात. अनमॅच म्हणजे ए रक्तगटाची लिव्हर बी ला किंवा बी ची रक्तगटाची ए ला पण देऊ शकतो. ह्याला इनकम्पॅटेबल ट्रान्सप्लांट म्हणतात. सो हे आता चालू आहे. आता नंबर्स पण वाढत आहेत, त्याचे रिझल्ट्स पण चांगले यायला लागले आहेत. सो दॅट इज वन मोर ऑप्शन विच इज अवेलेबल इन अ सिलेक्टेड ग्रुप. सगळ्यांना नाही करतायत, ते आम्ही सिलेक्ट करून घेतो की कुठल्या पेशंटला करू शकतो आणि कुठल्याला नाही करतायत. हे फ्यू नवीन ट्रान्सप्लांट आहेत. आता काही पेशंट्सला व्हॉट वी हॅव डन इज ड्युअल लोब ट्रान्सप्लांट. म्हणजे पेशंटचं लिव्हर तुम्हाला किती द्यायला पाहिजे हे पेशंटच्या वेट प्रमाणात डिपेंडंट असतं. सपोज 100 kgचा पेशंट असेल तर ॲटलिस्ट 800 ग्रामची लिव्हर तरी जायला पाहिजे असं आम्ही म्हणतो की 600 ते 800 ग्राममध्ये. सो हे कॅल्क्युलेशन्स आमचे CT स्कॅनवरती होत असतात. आता पेशंटचं वजन जर 120-130 किलो असेल, 100च्या वरती जायला लागला की कधी कधी हाफ लिव्हर अपुरी पडायला लागते. सो अशा वेळेला पेशंटना आयदर फुल लिव्हर पाहिजे जे कॅडाव्हरमधून मिळतात, किंवा देन 2 फॅमिली मेंबर्स लागतात डोनरसाठी, ज्याचे आम्ही 2 पोर्शन्स घेतो आणि त्यांची एक लिव्हर बेसिकली असं एक म्हणून ते आत जोडली जाते. हे रेअर ट्रान्सप्लांट्स आहेत बट वी हॅव डन आणि विथ गुड सक्सेस. आता आपण रोबोटिक सगळीकडे ऐकतोय, तर आपण या लिव्हरमध्ये रोबोटिक सर्जरीचा किती वापर करतो? सो रोबोटिक सर्जरी आता येत आहेत. सो इट इज अपकमिंग आणि काही सेंटर्समध्ये रोबोटिक सर्जरी चालू झालेत. इट इज फ्युचर अँड इट इज गोइंग टू कम. नक्कीच. असं. थँक्यू सो मच सर. तुम्ही लिव्हरशी रिलेटेड कुठले आजार असतात आणि कुठल्या कारणांमुळे ते आजार होऊन लिव्हर डॅमेज होऊ शकतं आणि एकदा डॅमेज झालं की त्याला ट्रान्सप्लांट आपण कसं करू शकतो ह्याच्याबद्दल खूपच छान सिंपल शब्दात आम्हाला माहिती सांगितली. आणि अशी अजून माहिती आम्ही तुम्हाला विचारतच राहू. ह्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर आम्ही ते पण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. थँक्यू सो मच. खूप माहिती, छान माहिती. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.